हॅलो मैत्रिणींनो, वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नेट बोट नेक डिझाईन कटिंग करणार आहे. त्यासाठी मी हा अस्तरचा कपडा घेतला आहे आणि हा आपला नेटचा ब्लाऊजचा कपडा आहे. हा बघा, असा हा नेटचा कपडा आहे. तर मी खाली पहिला सरळ कपडा करून घेतला आहे आणि हा आपला ओपन बाजू आहे आणि ओपन बाजूला मी एक सरळ लाईन आखून घेतली आहे. उंची 13 इंच आहे, त्यात मी 1.5 इंच प्लस करते. आपण 14 इंच उंची घेणार आहे. ही आपली मागील उंची आहे आणि एक लाईन आखून घ्या. ही आपली उंची झाली. आता आपल्याला शोल्डर आपलं पूर्ण शोल्डर 14 आहे, त्याच्या अर्ध 7 इंच मी शोल्डरला मार्किंग केली आणि मुंडासुद्धा मी 7 इंचालाच मार्किंग केली आहे. जेवढी तुम्ही शोल्डर लाईन घेतले तेवढीच तुम्हासनी छाती लाईनला पण मार्किंग करायची आहे आणि मुंडा लाईन आखून घ्यायचा आहे. मुंडा उतार 1 इंच, शोल्डर पट्टीवर 2.5 इंचाला एक मार्किंग करायची आहे आणि ही क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. शोल्डर पट्टी 3.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शोल्डर पट्टी घेऊ शकता. मी मागील ब्लाऊजचा गळा 3.5 इंचाचा घेते. हा गळासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. 3 इंच किंवा 3 इंचापासून 4.5 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. हा आपला ब्लाऊजचा गळा कट झाला आहे. मुंडा लाईन जी राहिली आहे त्याचा तुम्हासनी मध्य घ्यायचा आहे आणि 1/2 इंच आतमध्ये मार्किंग घ्यायची आहे. 1/2 इंच आतमध्ये मार्किंग करायची आहे आणि क्रॉस लाईन आखून घ्या. आता छाती, तुमची छाती 28 ते 50 असेल किंवा आहे त्याला तुम्हासनी सेम प्रोसिजर करायची आहे. हे माप 28 आहे, मी त्यात प्लस 2 इंच करते, 30 इंच झालं. 30/4 7.5 प्लस शिलाई मार्जिनिंग मी 1.5 इंच घेतली आहे. आपण छाती 9 इंच घेणार आहे. सेम प्रोसिजर तुम्हासनी 28 ते 50 इंच छातीला करायची आहे. कमर तुमची जीही कमर असेल भागिले 4, ही 22 आहे, भागिले 4 5.5 येतं आणि 2.5 इंच मी प्लस केलं आहे. 1 इंच ट्रक्ससाठी, 1.5 इंच शिलाई मार्जिनिंगसाठी. तर आपण छाती 9 इंच घेतोय, कमर 8 इंच घेतोय. दोन्ही मार्किंग जोडून घ्या आणि मुंडा शेप द्या. हा आपला ब्लाऊजचा गळा कंप्लीट झाला आहे. आता मी अस्तरसाठी 2 इंच शोल्डर घेते आणि हा 5 इंच गळा बनतोय. कमरेला पट्टी मी 2 इंचाची घेते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि 4.5 ला एक मार्किंग करते, म्हणजे मी 1/2 इंच खाली गळा छोटा केला आहे. दीड इंच शिलाई मार्जिनिंग आणि इकडं 2.5 इंचच कपडा राहतो तर मी गळा थोडा वाढवते, म्हणजे जिथं आपण गळा 4.5 घेतला होता आता आपण खाली गळा 4 इंचाचा करतोय. वर 5 आहे तर खाली गळा रुंदी मी 4 इंच घेते. आपण ग्लास सारखा गळ्याचा शेप देतोय अस्तरला. हा आपला मागील अस्तरचा गळा आखून झाला आहे. आता मी कपड्याला व्यवस्थित पिना लावून घेते, कारण पिना लावून आपण कटिंग केल्यानंतर, कारण हाच कपडा ठेवून आपल्याला पुढील भागसुद्धा कट करायचा आहे. तर मी पिना लावून घेतल्या आणि परफेक्ट कट करून घेते. आणि पाठीमागची हुका आहे तर मी या बाजूनी पण एक्स्ट्रा पट्टी होती ती कट करून घेतली आहे. हा आपला मागील भाग आहे, तो मी पुढील भागासाठी असा तंतोतंत ठेवते आणि छापून घेत आहे. हे बघा,
व्यवस्थित ठेवून घ्या, कारण इकडं कपडा कमीही नाही झाला पाहिजे, जास्तही नको आहे. तर परफेक्ट ठेवून मी पिना लावून घेतल्या. पिना लावून झाल्यानंतर आपल्याला आता मागील भाग पुढील भागासाठी पहिला छापून घ्यायचा आहे. आपण गळा रुंदी 3.5 इंचाची घेतली, तर मी 3.5 इंच मार्किंग केली आणि गळाही आखून घेतला आहे. शोल्डर पट्टी आणि मुंडा पण आपला आखून झाला आहे. मी मागील भाग आहे तसाच छापून घेतला आहे. पुढील भागासाठी मी कपडा एक्स्ट्रा वाढवला नाहीये. मुंडा लाईन आपली 6 इंचाची होती, तर मी 6 इंचाला नवीन मुंडा आखून घेते आणि मुंडा लाईनीचा मध्य घेते आणि अर्धा इंच आतमध्ये. क्रॉस लाईन आखल्यामुळं मुंडा शेप देणं सोपं होतं आपल्याला. छाती लाईन 1 इंच वाढवली आहे आणि कमर लाईन सुद्धा, कमरेच्या पुढे सुद्धा मी 1 इंच वाढवलं आहे आणि छातीच्या पुढे सुद्धा 1 इंच वाढवलं आहे आणि नवीन मुंडा शेप देते. हे बघा, ह्या पद्धतीनं हा आपला पुढील मुंडा शेप झाला आहे. मी ब्लाऊजसाठी 5 इंच गळ्याला मार्किंग करते आणि अस्तरसाठी 7 इंचाला 3.5 इंच आणि गळ्यासाठी बॉक्स बनवून घेते. मी पुढचा गळा गोलच घेते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आणि अस्तरला आपण असा कट करणार आहे पूर्णच, तर असा पंचकोनी टाईप आपण गळा घेत आहे. ही असा पॅटर्न बनणार आहे आपला. दोन्ही गळ्याच्या मध्ये मी 2 इंचाचा गॅप ठेवला आहे. आता आपला ट्रक्स पॉईंट 9.5 इंच येतो आणि ॲपेक्स पॉईंट मी 3 इंचाचा घेतला आहे. इथं आपण 1 इंचाचा ट्रक्स पकडणार आहे. आपला पुढील भाग आखून कंप्लीट आहे अस्तर. आता मी कटिंग करून घेते. इथं तुम्हासनी हवं तर मी छातीला 1 इंच वाढवलंय, इथं तुम्ही अर्धा इंच किंवा नाही वाढवलं तरी चालेल. फक्त कमरेलाच 1 इंच वाढवा. आपली हा ब्लाऊजचा कपडा आहे. आपण सगळ्यात पहिला बाही कटिंग करणार आहे, कारण आपण नेटचीच फक्त बाही लावणार आहे. बाहीला आपल्या अस्तर येणार नाहीये. आपण बाही रुंदी छातीचा 4था भाग घेणार आहे. 7.5 इंच बाही रुंदी घेणार आहे. तर मी इथून 7.5ला मार्किंग करते 2 ठिकाणी आणि आपण तिथून घडी बाहीसाठी घडी फोल्ड करणार आहे. हे बघ, ही आपण बाहीसाठी घडी फोल्ड केली. आता परत एकदा 7.5 येते का चेक करा, नसेल येत तर कपडा वाढवून घ्या. आता हे 7.5 बरोबर येते आपलं. बाही उंची 18 आहे प्लस 1 इंच 19 इंचाला मी बाही उंची घेत आहे. सेम बाही उंची 2 ठिकाणी मार्किंग करा आणि उंचीची लाईन आखून घ्या. मी इथं 1.5 ते 2 इंचाला एक मार्किंग करायची आहे आणि मुंडा उतार मी 3.5 इंच घेत आहे. 1.5 इंच मार्किंग केले, तिथून तुम्हाला असा मुंडा शेप फिरवायचा आहे, मागील आणि पुढील. दंड आपले 4 इंचाचे आहेत, 3.25 आहेत, तर त्यात 1.5 इंच प्लस करा. आपली बाही आखून कंप्लीट आहे. आता मी बाही ठेवताना, कपडा ठेवताना हा बघा, हा असा ट्रिच होतोय, ताणला जातोय, तर आपला हात हलवताना नेट खराब नाही होणार, फाटणार नाही. ती आपल्या हालचालीप्रमाणे ती ट्रिच होणार आहे, ताणणार आहे. तर ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. मी पुढील भाग बाही ओपन करून कट करते. आपला पुढील मुंडा शेप पण कट झाला आहे. बाही कटिंग कंप्लीट. आता आपण मागील भाग पहिला कटिंग करायला घेऊया, कारण मागील भाग आपल्याला ओपन बाजूला घ्यायचा आहे.
कपडा व्यवस्थित करून घ्या आणि आपण पिना लावलेला आपला कपडा आहे असं आपल्याला नेटवर ठेवायचं आहे आणि आपण अस्तरला नेटचा गळा किंवा ब्लाऊजचा गळा कट केलाच आहे. आपल्याला आहे असं तंतोतंत ब्लाऊजचा कपडा कट करायचा आहे आणि ब्लाऊजचा कपडा कटिंग झाल्यानंतर आपल्याला अस्तरचा नेक कटिंग करायचा आहे. आपला ब्लाऊजचा गळा कटिंग झाला आहे. हा आपला ब्लाऊजचा गळा आहे. इकडं कपडा खराब आहे तर मी हा पण कट करून काढते. आता तुम्हासनी नेट बाजूला करायची आहे. ब्लाऊजचा कपडा मी बाजूला केला आणि आता आपल्याला अस्तरचा नेक कटिंग करायचा आहे. इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नेक घेऊ शकताय. हा इथं असा होणार आहे. आपण मागील भाग ओपन बाजूला घेतला होता, पुढील भाग आपण आता बंद बाजूला घेणार आहे. तर बंद बाजूला तुम्हासनी बंद बाजूवर परफेक्ट ठेवायची आहे. हे बघा मी तंतोतंत ठेवते ना. अस्तरचा कपडा पुढं आहे किंवा आतमध्ये आहे ना ब्लाऊजचा कपडा. हे परफेक्टच ठेवायचं आहे. कुठं सुद्धा थोडा सुद्धा वर खाली करायचा नाही आहे. आपला मी ठेवून पिना लावून घेतल्या. आता आपल्याला तंतोतंत कटिंग करायचं आहे. ही नेट असल्यामुळे कैचीचा टोक त्याच्यामध्ये घुसतो, त्यामुळे कपडा हलतो, म्हणून मी पिना जास्त लावून घेते. हा आपण ब्लाऊजचा गळा कट केला आणि इथं छातीला तुम्ही 1 इंच वाढवू नका, फक्त कमरेला वाढवा. कारण ब्लाऊज शिवल्यानंतर छातीला तो लूज होता, मी परत फिटिंग करून दिला होता. तर तुम्ही छातीला 1 इंच वाढवू नका, ब्लाऊज फिटिंगला तरीही छान बसेल. आणि आता मी अस्तरचा गळा कट केला आहे. तर आता आपल्याला असा हा आपला पॅटर्न बनणार आहे. आपलं मागील पुढील भाग कटिंग कंप्लीट झाला आहे. तुम्हासनी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी ब्लाऊज शिवला कसा हाही व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करा. थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.